विषयी स्रोत्रादी स्रोत्र तुम्हाला सांगितले इंद्रिय कोणते कोणते स्रोत्र इंद्रिय अरे स्रोत्र म्हणजे कान स्रोत्र शब्दार्थ काय कान कान पुढे स्रोत्र पुढे सांगा ज्ञानेंद्रिय कोणते कान नाक डोळे जीभ त्वचा स्पर्श अलग लक्षात स्रोत्रादी म्हणजे घ्राणेंद्रिय स्रोत्रादी करून स्पर्शेंद्रिय स्रोत्र म्हणजे काय आधी स्रोत्रादी करून आधी करून स्रोत्र त्याचे संस्कृत शब्द बघा स्रोत्र चक्षु स्पर्शनं च रसनं स्वत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं अधिष्ठाय श्लोक आहे ना रे? रासन घ्राण आहे ना तो श्लोक आहे ना 15 अध्याय स्तोत्रम चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणं अधिष्ठाय मनुष्य घ्राणमेव अधिष्ठाय मनुष्याय विश्वांतर अधिष्ठान आहे या पंचेंद्रिय अधिष्ठान कोण आहे मन मन अधिष्ठान सकळ इंद्रिया मन हे प्रधान ते करी ध्यान विठोबाचे ते कोणा ध्यान करते म्हणून विठोबाचे स्रोत्रादी इंद्रियावरती आता सर्व स्वतः त्याग केला ते काय करतात सर्व इंद्रिय आवरतात स्रोत्रादी करून सर्व कुठली इंद्रिय विषयाकडे जाऊ देत नाही काय होत नाही कुठली इंद्रिय विषय बरी रसने नियम करते पण खाण्याचा नियम पाळत नाही ते काय होत नाही खाण्याचा नियम पाळत नाही खाण्याचा नियम पाळत नाही खात राहतात पण खाल्ल्यानंतर काय होतंय बरं परी रसने नियम न करते म्हणजे खाण्याचा नियम पाळत नाही ते खातात काय होतात खातात रसने म्हणजे रसना जीभ त्याच्यावर बंधन घालत नाही मग ते सहस्रधा कवळीचे विषय हजार विषय मग काय होतात त्याला कवळतात याचा अर्थ हजार विषय घरादाराचा प्रपंचाचा त्याग करून कुठे जातात साधू होतात आणि साधू झाले पण काय होते पुढे मठ आला नंतर पुढे शिष्य आले नंतर ग्रंथ आले सर्व काय नाही सर्व आलं त्याला पसारात मोठा संसार कोणाचा साधूचा मोठा संसार बरं सारा पसाराच सर्वस्व सांगून गेला वनी चिंतन लागलं गोष्ट अशी बघा तुम्हाला कधी सांगितली मला आठवत नाही गोष्ट अशी काय झाली सर्वस्वचा त्याग केला तपश्चर्या केली आता साधी काही तप झाल्यानंतर माणसाला रिद्धी प्रसन्न होते आणि सांसारिक लोकांच्या तिकडे गेल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण होतात असं साधिक असतो गोष्ट मग त्यांनी सर्व स्वतः त्याग केला जंगलात निघून गेला साधना केल्यानंतर मस्त तिकडे उघडाच असं बरं का तो उघडाच असं कपडे काय नाही उघडाच असं मग आता साधिक लोक जायचे इच्छा असते लोकांना साधूकडे गेलं काहीतरी मिळतं एक गेला दुसरा गेला तिसरा गेला चौथा गेला एक काय करतात जातच राहतात त्या ऋषिकेशला एक साधू होता बरं का मास्ताराम बाबा गंगेच्या कडे असा उघडाच बसायचा कोण मास्ताराम बाबा मास्ताराम बाबा कोणाचं नाव काय मास्ताराम तिथे गाई सर्व लोक असायचे गंगेच्या बसायचं आम्ही काही करू आम्हाला ते बांधकाम दिसलं नाही काही दिसलं मास्ताराम ऐका श्रीमंत लोक साधूकडे जातात गेल्या तर काय झालं एक गेला दुसरा गेला जाता जाता लोक जमू लागले हळूहळू काय करू लागले मला इच्छा पूर्ण होली माणसाला काय तेवढं आपल्या इच्छा पूर्ण झाली माणसं मग इच्छा पूर्ण होती माणसाची ते उघडेच राहिले लंगोटी काय पुन्हा म्हणजे काय म्हणजे लागले कुर्ता चित्र घातलं लंगडीला म्हणजे काय उंदर कुर्ता गोष्ट काही मांजर झाली कुर्ता नाही उंदर काय गाई म्हणजे त्याला गाय सांभाळायचं गाय सांभाळायचं मग तो काय उच्चार त्याला कोणती भाकरी घालणार बाई म्हणजे बाय आणा एक बाया झाला सर सुरुवात जंगलात गेला काय झाला तिथं तसं आपले संसार सुरू झाले बांधकामाला सर्व का
विषय असणारे सर्व विषय वाढले. हा विषय खबर त्याचा काय हजार विषय असे सोडून बनतात रिद्धीशी प्रश्न झालेला की त्याला काय सोडत नाही. चला देशी वैरी पाणखोडजी आणि मुळी उदय घालली तरी कृष्ण असून वृक्ष म्हणून वाढ संप्रदायामध्ये संसारिक चालते विचारिक चालते वास्तव संसारिक संप्रदाय हा सर्व अगदी कसा येऊ द्या मूर्ख चांगला येऊ द्या संसारिक येऊ द्या कुणी असा वारकरी संप्रदाय काही बदल अजिबात वारकरी संप्रदाय अनुसार शोधून काढला इथल्या केव्हा संप्रदाय हा जगात नाही कुणी कशासाठी असणारे आकडले जातात खुर्ची याप्रमाणे पाली पाणी सवडीचे झालं शेत आहे ना दान पालवी असते काय सौंदर्य पाले असते सौंदर्य मग शेतकरी काय करतात त्याला ते शिवरीवर पाली मिळली आता तोडून कसं टाकत फोडतात जास्त आले फोडतात खुडीची आणि मुळी उद्या खाली पाणी देत असतो पाणी घालायचं मग आता असो त्याचा वरून कोण टाकायचं पाणी घालायचं त्यात नसो वर्षाचा काच वेळ आधी शाळेविनी अंग फाकी त्याचा विषय वगैरे तोदिकाची वेळ आधी तोदिकाच्या टाकी पाण्याच्या टाकताय साडवीने अंग फाकी साडवीची मोठ होत किती थोडा त्यात भाडच त्यातल्या ओढायला पाणी आहे तशी मानसी विषय रचनाद्वारे लावले रचनाजवळ नाही जी रचनाजवळ नाही खाण्यावर बंद नाही आपलं काय होतं ऐक नाही अशा अनेक विषय त्यांना घेरून घेतात तेरा इंद्रिया विषय ठिकाणी जीवनही न घटे तेरा इंद्रिया विषय तोटे विषय तोटे त्याचा नियम साठी आता खाल्लं बरं नव्हतं काय होईल त्याचं बंधन नाही घातलं आपलं बंधन मरण नव्हतं कधी अन्वय पाणी नये रससाठी जीवनही न घटे नाही माणसं मनुष्य जिवंत राहणार ते खाल्लंच नाही तर काय होणार नाही तर खाल्लं तर मनुष्य जिवंत होणार राहणार नाही काय करायचं म्हणून मग अजून स्वभाव याच्या पाहावे ते परम घेऊन जाईल मग अजून स्वभाव ऐसा निमित्त पाय असं निमित्त लागतो बरोबर होऊन जायची मग परमात्मा ब्रह्म होऊन जातो काय होतो परम भाव नसते शेरभाव नसते स्वभाव प्रति होय तरी भाव नसते तिसरा भाव ते नसतो इंद्रिय आहे इंद्रिय होते अरे तुझे ज्ञानेंद्रियचे विषय कोणते शब्द स्पर्श रूप शब्द कोणता विषय शब्द स्पर्श कोणता तो घ्यायचा शब्द स्पर्श रूप का तर असे या आत्मा पुरुषाचे इंद्रिय त्यांना विषयाचं ध्यान सुद्धा होत नाही ते सोमभावप्रती प्रगट होय सोमभाव तो मी आहे असा भाव जर त्या ठिकाणी प्रगट झाला ब्रह्म आहे असा भाव जर त्या ठिकाणी प्रगट झाला तर मग त्याचा खरंच जीवनात कल्याण होतं येत तो हे पिकवते काय ही सापडेल कुठे हे कौंते ही अपी ही पुरुषस्य विपश्चितः पुरुषस्य दोन ज्ञानी पुरुष असणारा विरह करत असताना पुरुषस्य विपश्चितः विपश्चिता पुरुष निराकरण करत असताना यतथापि प्रयत्न करत असताना सुद्धा कळलं की काय करत असताना प्रयत्न करत असताना सुद्धा यतथापि इंद्रिया हंती प्रसव मनाः इंद्रियाणि पथानि बलवान इंद्रिय बलवान इंद्रिया प्रमाथा हरति प्रसव मनाः हरति प्रसव बलान बल मनाः हरति हा शब्द आरुहात्री जागरी हा धर्म पुरुष प्रभुवर है ना पुरुष इथे बहुवचन बहुवचन कसं चालतं हरती हर हरती कसं ते चालणार तुझं किती जिवंत आहे मागचे एकच अभ्यास करता आरती शब्द सांग ना बाबाला नाही सांगतो कसा
परिसर तुम्ही मागचा अभ्यास किती करतात? हा? केला असं पटकन झालं. सांगा बुवा. सोपं आहे. पहिल्या पाठात येईल. पहिल्या पुस्तकात वाचायचं. अरे हरामी, हरावा, हे आहे ना? हरामी, हरामी. घे काय? हरसी, 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 हरसी. समम्मा हरंती. इंद्रियाणी प्रमाणे बलवान असणारी जे काय करते, इंद्रियाणी प्रमाणे बलवान असणारी. बरं का? किती इंद्रिये? बलवान बलवान हरंती, प्रथम मनारंती. हे इंद्रिय असणारे आहे नाही. जसा ससा निग्रह करत तसंच असणारा हे त्याने ओढून काय का हरंती प्रसवन इंद्रिय हरण इंद्रियानी प्रमाती हरंती प्रसवन मला कळलं चला हे माझे आयाने साधन राहत निरंतर एवढी ना अर्जुना ऐक सर हे आयाने साधना हे बलवान आहे बलवान एक राम लहान इंद्रिय समर्पित असे काय गोष्ट आहे बघा याला मी सांगितलं रंगून सांगितलं काय ते माता स्वतः विचारावा नवीन बलवान एक ग्रामो विधान सोपी करसती ते म्हणजे आपली कशी कापी करते काय नाही व्यानी सदस्य कोण जैनी विद्वान असला इंद्रिय त्याला ताब्यात घेतात इंद्रिय त्याला आयुष्यात ठेवतात जैन म्हणजे नापीक असते काय म्हणायचे विद्वानाला काही नाही नापीक नाही कारण आणि काय मग आपली बरोबर नापीक बरोबर पाहूया का आणि झोपडी होती ना जवळ आली माझी काय पाच पर्यंत आता वाटत नाही पाय नाही कोणी जर नाही एक दोन तीन चार पाचवी प्रदर्शन झाली म्हणजे आपली कशी आपल्या बरोबर नवयुक्त असणं भगवान जय ग्रामो समर्पित असतो काय बोल केलं त्यानं ह्या पाठ बरोबर आहे नापी कसे नाही झाला का साध किती प्रयत्न का साधामध्ये जरी आली कुठेतरी खड्डे तुम्हाला गोष्ट सांगायची काय गोष्ट सांगायची काय करता त्या विषयाकडे कसे धोका देतात तरी काही त्रास होत नाही ते गोष्ट सांगितली आणि मागावर शिकवलं दोन दिवे ठेवायचे काय करायचं दिवे ठेवायचं आणि ती मांजरावर जेवण पण काय दुपार बरोबर बीरबल बिल्ली कैसी देखो बिल्ली कैसी खड़ी देखो काय कला म्हणलं माझ्या का काय करा दुसऱ्या दिवशी बरोबर नेहमी म्हणजे विषयाकडे इंद्रियाने धोकवलेलं डोकं विषयामध्ये इंद्रिय पळून जातात कळले की रूप विषय पाहिला का कोणतं पळतात डोळे पळतात बरोबर शब्द विषय ऐकला का कान जातात जाऊ दे हा आणि हॉटेलच्या बरोबर आलं सुगंध आला तोंड गेलं मन गेलं सर्व इंद्रिय गेले कुठे गेले हॉटेलमध्ये सगळं जाऊ द्या इंद्रिय विषयाच्या मागे मन गेलं की विषयाच्या मागे इंद्रिय जातात आलं लक्षात हॉटेल निरंतर जतन करण्याकरता हॉटेलचा प्रयत्न करतात पण ते काय इंद्रिय त्यांच्या ताब्यात येत नाही दयाच्या अभ्यासाची घरटी यम नियमाची ताटी जी मनाते सदावटी धरून आहे दयाच्या अभ्यासाची घरटी अभ्यास करून त्या मनाला घरटी फिरतात म्हणजे जसं राखण करणारा माणूस असतो ना चौकोन बंगल्याच्या काय करतो फिरत असतो शिट्टीवाली तसं मनाच्या भोवती हे काय अभ्यासाची घरटी अभ्यास हाच कुणी घरटी का आणि कोणाला ताब्यात ठेवायचा प्रयत्न करतो तो मनाला कोणाला अभ्यासाची घरटी यम नामाची ताटी आणि यम नियम ह्याची ताटी म्हणजे बंद करायला त्याला ताटी ते मनाते सदा मोठी धरून हाती या मनाला धरून राहतात तरी सुद्धा हे मन काय होते
अरे काय होतंय विषयाकडे जातच मन काय होतंय विषयाकडे जातात. आता किती माणसं कीर्तनात रंगू द्या तिकडे काय आवाजाला लागले पाहाल लगेच बघते थोडं काही वाचलं की. भाई विषयाकडे इंद्रिय जातातच अलग लक्षात. अशा पद्धतीनं ह्या इंद्रियाची अशी परिस्थिती आहे देखी ती की जती कासाविषयी इंद्रियाची प्रवृत्ती अशी जशी मंत्रज्ञातीविषयी भूमिका तेही की जती कासाविषयी. बघा प्रयत्न करणारे सुद्धा इंद्रियाच्या बाबतीत मनाच्या आपल्याला कासावीस होतात, व्याकुळ होतात आणि काकुलती येतात. मग तेही की जती कासाविषयी कासावीस होतात. किती जरी साधक असल्याने प्रयत्न करत राहिला इंद्रियाच्या बाबतीत त्याचं काही चालत नाही. विषयाकडे ओढूनच त्याला इंद्रिय कसं गोष्ट राहील त्या गरीबांची माणसाची. इंद्रियाची प्रवृत्ती अशी या इंद्रियाचा मोठेपणा असा आहे इंद्रियाकडे विषय जातातच किंवा इंद्रिय जे विषयाकडे जातातच ती काही कमी करत नाही. जशी मंत्रज्ञातेविषयी भोलिविका. आता भूत काढणारा मनुष्य समजा कोणता मनुष्य भूत काढ जैशी मंत्रज्ञाते विवशी म्हणजे भूत. हा मग मंत्र भूत काढणारा जरी मंत्रज्ञ असला त्याला सुद्धा भूत काय करते फसवते. म्हणजे जरा जर चुकलं ना लगेच त्याच्याच डोक्यावर बसतं ते त्यालाच मारतात. थोडं जरी चुकलं की ते मंत्र म्हणणार. हा त्यालाच मारतं ते भूत. हा. असली गंमत आहे भूताची. म्हणजे डायरेक्ट मारून टाकतं का? हा मारून टाकतं ना तर काय त्याची हाल करतात. मग त्याची हलका मारून टाकतो ते. जरा जरी मंत्र चुकला तरी लय चिक्स करावं लागते जर चुकत तर चुकायला मग नाही लय जमत. अवघड आहे ते हा. भूत प्रसन्न करून घेणं घेतात ना काही काही लोक. घेतात काय. काय झालं एक ते बघा आगोरी विद्यावाले बरं का काय झालं कर्णपिशा. लहान होते त्यांचे ते मोठे महात्मे मोठे झाले ते माणिकदास प्रभू मोठे मोठे महात्मे झाले बरं का. त्यांचं कुठं तरी मोठं संस्थान आहे मोठे त्यांचे भक्त खूप आहेत एक बरं का. तर ते लहानपणी कसं त्याला आई नाही बाप नाही मेले आणि बाप हे राहते लेकरं कोणीकडे एखादा भूत प्रसन्न करून घ्यायचं मोसम वाटायचं आणि त्याला वाटलं हे काय लेकरं आपलं बरं आहे बळी द्यायला भूताला. तुला म्हणलं मानक्या म्हणलं काय म्हणलं तुला भरपूर खायला देतो म्हणलं एक काम करायचं म्हणलं ते म्हणलं. मग काय झालं त्याला भरपूर खायला दिलं बरं त्याला मानक्या त्यानं मानिक भरपूर खायला दिलं आणि त्याला काय माहिती मसन वाटण काय त्याला लहान लेकराला काय कळतं आई नाही बाप नाही पोटाला मिळत नव्हतं त्यांनी भरपूर खाऊ घातलं. मला आता ते काय झालं त्याला असं तिकडे बसवलं बरं का दोरी धरून ते भूत जागृत केलं त्यानं कोणी मंत्र म्हणणार भूत जागृत केलं. आता भूत जागृत केलं भूत जागं झालं तर जागं झाल्यावर काय झालं हे की नाही मसन वाटत जागे करतात भूताला. जागं झाल्यानंतर ते बळी म्हणला बळी म्हणल्यावर ते काय म्हणलं जा ह्या दोरीनं. आता दोरीनं भूत गेलं पण ते पोरगं काय झालं खाल्लं होतं भरपूर त्यानं झोपलं दोरी पडी एक कड. आता दोरी पडी एक कड ते पोरगं झोपलं. आता पुन्हा भूत माघारी आलं भूत माघारी आलं त्याचं मणकं मोडलं कोणाचं मंत्रवाल्याचं. पुन्हा ते प्रसन्न झालं भूत. प्रसन्न झाल्यानंतर मग काय झालं ते गेलं ना माघारी. ते पोरगं उठलं तोपर्यंत मानिक ते मानक्या उठल्याबरोबर आता ते तृप्त झालं असं काय आता कशाला खाणार आहे भूत म्हणले गडी मी तुला प्रश्न झाला म्हणजे तू कोण म्हणजे मी भूत आहे त्याला भूत काय कळतं लहान लेकराला भूत काय हो म्हणजे आता मग भूत आहे तू मला प्रश्न झाला मग काय करू बाबा म्हणजे काय मागायची तू मागून घे. ते भूत प्रश्न झालं मग ते मोठा महात्मा झाला कोण हा भूत प्रसन्न होते. मग भूत प्रश्न होता तुळशीदास स्वामींना प्रश्न झाला. हा? तुळशीदास स्वामी हा. ज्यांनी रामचरित्र माणूस लिहिलं ना हा, त्यांना हा. प्रसन्न झालं भूत माहिती का हो तुम्हाला ना? नाही ते नाही गोष्ट. ते झाडाला पाणी घालत हा, होते 12 वर्ष पाणी घातलं होतं संडासचं पाणी संडासचं पाणी. संडास उरलेलं पाणी 12 वर्ष घातलं त्याने कोणी हा? घातलं ते? तुळशीदास स्वामी तुळशीदास. जे झाडात होत होते त्या. हातातून त्या झाडात- ते पाणी उरलेलं झाडाला. ते श्रीरामाला भेटा करता हे केलं त्यांनी ना. हा मग सुटायला चला जाऊ. जैसे मंत्रज्ञातेविषयी भुलविका आहे की नाही जसे इंद्रिय कसे असताना भुलवतात माणसाला कसे विषयातून अडकून टाकतात तर हे असो जैसे म्हणजे आपल्या मंत्रज्ञातेविषयी मंत्रज्ञ जो आहे विषय म्हणजे भूत भुलविका
का तशी मंत्रज्ञ मंत्र म्हणणारा जरी माणूस असला तरी काय होते ते भूत भुलवतं अशी आख्यायिका आहे म्हणण्यापेक्षा हा असणारा जगातली राहटीचा आहे, जगातला अनुभव आहे, अशा पद्धतीने कुंडली करणे. घ्यायचं का नाही?